शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपण घरच्या घरी फिश ॲमिनो ॲसिड बनवतोय. आता फिश ॲमिनो ॲसिड बनवणं हे अत्यंत गरजेचं आहे. का तर आपण मार्केटमधून फिश ॲमिनो जे आणतो हे साधारण 600 रुपयापासून 1000 रुपयेपर्यंत प्रति लिटर वेगवेगळ्या ब्रँडचं वेगवेगळं आहे. तर ह्या पद्धतीनं आपण पैसे देतो. परंतु खरंच एवढे पैसे देण्याची गरज आहे का? जर आपण हे घरच्या घरी बनवू शकतो, थोडासा वेळ लागेल, पण प्रॉपर क्वालिटी आपल्याला मेंटेन करता येऊ शकते. तर याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर या ठिकाणी मी 5 पट तयार करायचं ठरवलं आहे. म्हणजे थोडक्यात 5 किलोचं बनवायचं ठरवलं आहे. तुम्ही 1 किलोचंही बनवू शकता, 2 किलोचंही बनवू शकता. मी जो फॉर्म्युलेशन तुम्हाला सांगणार आहे हे 5 किलोचं आहे. त्याच पटीत तुम्हाला 1 किलोचं पण बनवता येईल, 10 किलोचं पण बनवता येईल आणि 100 किलोचं पण बनवता येईल. आता त्याच्यासाठी मी 5 किलो मासे, 5 किलो गूळ हे सामग्री घेतली. तर ह्याच्या पलीकडे फार काही लागत नाही. पाणी सुरुवातीला वापरायचं नाही आहे. तर पाणी सुरुवातीला का वापरायचं नाही आहे, तर पाणी जर टाकलं तर त्याच्यामधून बॅक्टेरियल इन्फेक्शन येऊ शकतं किंवा होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला पण अशीच सामग्री घरच्या घरी बनवायची असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल देखील करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण चांगला मासा निवडला आहे, जो व्यवस्थित त्याचे खवले जे असतात हे खवले काढून घेतलेले आहेत आणि आपण या ठिकाणी चिलपी हा मासा वापरला आहे. तुम्ही चांगला मासा देखील वापरू शकता. चांगल्या माशाची क्वालिटीसुद्धा ही चांगलीच असते. उगीच तो मासा महाग नसतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म देखील असतात. म्हणजे लवकर कुजण्याची, उशिरा कुजून आपला जो अवशेष आहे तो जास्तीत जास्त जमिनीमध्ये देण्याचा, यालाच आपण म्हणतो सेंद्रिय. आता खरं तर सेंद्रिय काय, तर सेंद्रिय म्हणजे सहइंद्रिय. थोडक्यात ज्याची अगदी जन्मापासून शेवटपर्यंत किंवा त्याची इंद्रिय पूर्णपणे असतात. म्हणजे आता जर मासा आहे तर माशाचे खवले, मांस, त्याचं विष्ठा, त्यासोबत त्याची हाडं हे सगळे जमिनीमध्ये कुजणार. म्हणजे थोडक्यात सहइंद्रियासहित त्याचं कुजन होणार. याला म्हणायचं सेंद्रिय. आणि हे सेंद्रियमध्ये आपण काय समजतो, शेण, कंपोस्ट हे समजतो. पण खरं सेंद्रिय जे आहे किंवा स्टँडर्ड कार्बन देणारी जी मटेरियल आहेत तर ते हे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला यांचा वापर करायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण 5 किलो मासे घेतलेले आहेत, 5 किलो गूळ घेतलेला आहे. त्याची हा इथं मोकळा बॅरल आहे, तुम्ही पाहू शकता. वरून हा कापलेला आहे. ह्या पद्धतीचा हा बॅरल आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर टप्प्याटप्प्याने अगोदर काही मासे, त्यानंतर थोडं गूळ, परत मासे, परत गूळ, असं एक कॉम्बिनेशन आपण त्याचं बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण जे मासे घेतलेले आहेत तर ते आपण या ठिकाणी आता टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे मासे आपण तुकडे केलेले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर हे आपण एकदा टाकल्यानंतर आता हे साधारण 2 किलो आहेत. आता या ठिकाणी ही पूर्ण बकेट 5 किलोच्या गुळाची आहे. तर आपण याचं देखील गूळ जो आहे, आता आपल्याला इथं सेंद्रिय मिळाला नाही त्यामुळे आपण रेग्युलर गूळ याच्यामध्ये वापरला. तर तो देखील व्यवस्थित आपल्याला पसरवून त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आता गूळ का टाकायचा आहे, तर याच्यातून आंबवण्याची प्रक्रिया आपल्याला ते लवकर करता येते किंवा आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी गूळ महत्त्वाचा आहे. आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी लक्षात ठेवा, पाणी हे आपल्याला टाकायचं नाही आहे. जर आंबवण्यासाठी आपण पाण्याचा वापर केला तर याच्यामधून ते आंबवण्याऐवजी सडण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये होते. लक्षात घ्या, सडण्याची प्रक्रिया आपल्याला याच्यामध्ये करायची नाही आहे. आपल्याला जी प्रक्रिया करायची तर ती करायची आहे आंबवण्याची. त्याच्यासाठी आपल्याला गूळ महत्त्वाचा आहे, ना की पाणी. आता याच्यामधून परत आपण मासे टाकले. आता परत आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला जे शिल्लक मासे आहेत हे आपल्याला तिसऱ्या थरामध्ये पुन्हा टाकून घ्यायचे. आता हा आपला तिसरा माशांचा थर हा पूर्ण झाला आहे आणि आता आपल्याला शेवट राहिलेला गूळ हा याच्यामध्ये पूर्ण टाकायचा आहे. आता याच्यामधून आपण जी काही पूर्ण हा म्हणजे बॅरल टाकलाय
तर याच्यामध्ये आता टोटल 10 किलो आपल्याकडून सेंद्रिय खत टाकण्यात गेलं, थोडक्यात खत टाकण्यात गेलेलं आहे. म्हणजे रॉ मटेरियल आपण याच्यामध्ये टाकलं आहे. 5 किलो मासे, 5 किलो गूळ. आता हे झाल्यानंतर आपल्याला याच्यावर कापड जे आहे कापडाने बांधून घ्यायचं आहे आणि कुठेतरी सावलीच्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. आता हे सावलीच्या ठिकाणी टाकून दिल्यानंतर होणार काय, तर साधारण याच्यामध्ये प्रक्रिया होते. आता ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया होणार आंबवण्याची प्रक्रिया. थोडक्यात आपण याला आंबवणार. आणि ह्या आंबवण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला जो वेळ लागणार आहे हा साधारण 1 महिना लागणार आहे. त्याच्यापेक्षा कमी कुणीही टाकू नका. तुम्हाला जर प्रॉपर आणि फर्मेंटेड ॲमिनो ॲसिड जर बनवायचं असेल तर याला पूर्णपणे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये पाणी न टाकल्यामुळे काय होणार आहे, तर माशांचा जो काही अवशेष आहे किंवा जे न्यूट्रिशन आपल्याला पाहिजे तर ते हळूहळू त्याच्यामधून तयार होणार आहे. होणाऱ्या न्यूट्रिशनमध्ये आपण साधारण 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो आणि हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं तयार होतं. याच्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये वाढवायचं असेल, म्हणजे थोडंसं पातळ करायचं असेल, तर तुम्ही डिस्टिल वॉटरचा वापर याच्यामध्ये करू शकता. कारण त्याच्यामध्ये pH मेंटेन असतो आणि TDS वगैरे पूर्णपणे 0 असतो. त्याच्यामुळे त्याचा काहीही साईड इफेक्ट त्याच्यामध्ये होणार नाही. बाकी तुम्ही रेग्युलरमध्ये हे वापरू शकता, म्हणजे काहीही न ॲड करता असंच वापरायचं आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप छान येतात. म्हणजे पीकही वाढते, फुटवे वाढतात, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी देखील मदत होते. कारण याच्यामध्ये आपण पूर्णतः ते सेंद्रिय पद्धतीने तयार केलं. थोडक्यात सेंद्रिय जे आहे तर हे त्याच्यामध्ये तयार होतं आणि जमिनीसाठी सेंद्रिय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो सेंद्रिय कर्ब का वाढत नाही, तर आपण त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करत नाही किंवा सेंद्रिय जी टर्म व्हायला पाहिजे जमिनीमध्ये ती होत नाही. तर ती होण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. बाकी याला जर तुम्हाला पाण्यातून सोडायचं असेल तर साधारण 1 लिटर प्रति एकर प्रमाणे सुद्धा सोडू शकता आणि 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली ते 5 मिलीपर्यंत याचा वापर करू शकता फवारणीमधून. बाकी व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.